वायाची उपाधी दंभ धर्म भावे विनदेव न कळे निसंदेह गुरु विनानुभव कैसा गणे तपे विना दैवत दिल्या विना प्राप्त भुजे विनही तपोन सांगी ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूंच्या संघाती तरणोपाय हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका राजीव नेत्रम प्रविशाल बालम अजान बाहुं पद्मासनस्थम कोपीन युक्तम बलदंड मूर्तिम नमामि गंगा गिरिजी योगिराज तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपम अखंड नंदबोधाय शिष्य संतापाहिने सचिदानंद रूपाय तस्मै गुरु रामगिरिं नमो नमः। सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपाशीर्वादाने शुक्राचार्यांच्या कृपाशीर्वादाने भगवान सदाशिव भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने वंदे हम सचिदानंद भेदातीतम सद्गुरुं नित्यं पूर्ण निरंकारं निर्गुण स्वात्म संस्थितम निर्गुण निराकार हे सचिदानंद स्वरूप गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने परम पूज्य परम श्रद्धेय स्वामी रमेशगिरी बाबांच्या कृपेने सेवेकरता घेतलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबराय अभंग जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा आहे। हरिपाठ प्रकरणातील हा अभंग आहे आणि ज्ञानोबराया या अभंगातून सद्गुरूंच्या महतीचं वर्णन करतात। विढाला योग याग विधी येणे नोये सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म आजची सेवा ही प्रदोष निमित्ताने आहे। काल एकादशी होती। विठाला विठाला हो एकादशी म्हटलं की भगवान विष्णूची उपासना आणि प्रदोष म्हटलं की भगवान सदाशिवांची उपासना आणि ज्ञानोबराय सांगतात की उपासना कशी करावी। आता या ठिकाणी योगाद्वारे भगवंताची प्राप्ती नाही असं म्हणता येत नाही, यज्ञाद्वारे भगवंताची प्राप्ती नाही असं म्हणता येत नाही। योग याग विधी येणे नोही सिद्धी, आता येणे सिद्धी नाही असं म्हणणं ज्ञानोबरायांचं नाहीये, परंतु योग मार्ग कठीण आहे हे ज्ञानोबरायांना यातून सांगायचं आहे। यज्ञ मार्ग कठीण आहे। आमचे ऋषी मुनी शुक्राचार्यांनी अनेक वर्ष यज्ञ कर्म केले। यज्ञ दान तपः कर्म
न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञो दानम तपश्चैव पावनानि मनुष्यनाम. यज्ञातूनही भगवंताची प्राप्ती आहे, परंतु यज्ञ मार्ग हा अवघड मार्ग आहे. विठाला विठाला योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. उपाधी स्वतः वेगळं राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देतात त्यांना उपाधी म्हणतात. आणि ज्ञानोबराया हे तर उपाधीच्याही पलीकडे आहेत. भावे विना देव न कळे निसंदेह गुरु विना अनुभव काही सांगळे. ज्ञानोबराया सांगताय गुरु विना अनुभव नाही आहेत. एकदा शुक्राचार्यांच्या जीवनातलं उदाहरण सांगतो. दैत्यगुरु शुक्राचार्य आणि ज्या वेळेला वामन अवतारामध्ये भगवान परमात्मा परम तत्व बळी राजाकडे 3 पद पावलं भूमी मागितली होती. दान मागण्याकरता आले होते. स्वयंभू भगवान परमात्मा आलेले आहेत. आणि बळीकडे ज्या वेळेला दान मागितलं त्यावेळेला दैत्यगुरु शुक्राचार्यांनी बळीला सांगितलं, बळी अरे हे कुणी ब्राह्मण नाहीयेत, कुणी भिक्षुक नाहीयेत. तुला मारण्याकरता स्वयंभू भगवान विष्णू आलेले आहेत. बळीला वाचवण्याकरता शुक्राचार्यांनी वामन देवतेच्या भगवंताच्या कमंडलूमध्ये प्रवेश केला होता. आणि ज्या वेळेला कमंडलूमध्ये बळी राजाला जेव्हा संकल्प सोडायचा होता आणि असं कोणतंही कार्य नाहीये की ते संकल्प बिगर पूर्ण होत आहेत. संकल्प म्हणजेच प्रायचित्त आहे. प्रायचित्त घ्यावा लागत असत. का संकल्प सोडतोय? कशाची प्राप्ती करायची आहे? म्हणले मला भूमी दान करायची आहे. मग प्रायचित्त घ्यावा लागेल, संकल्प सोडावा लागेल. बळी राजा ज्या वेळेला भगवंत आपल्या कमंडलू मधून जल टाकतायत बळी राजाच्या हातावरती, त्या वेळेला कमंडलू मध्ये प्रवेश केला शुक्राचार्यांनी. भगवंत आहेत ते. त्यांनी कमंडलू मध्ये काडी टाकली आणि त्या काडीने शुक्राचार्यांच्या डोळ्यामध्ये प्रवेश केला. जखम झाली महाराज. परंतु शुक्राचार्य कोण होते, काय होते हे सर्व तुम्हाला ज्ञात आहे. परंतु आपल्या शिष्याबद्दल किती आपुलकी आहे, किती प्रेम आहे हे महत्वाचं आहे. आणि गुरुने प्रेम करावं, गुरुने आपलंस म्हणावं. शिष्य सुद्धा असा असावा. राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी विद्वान महात्मा होते आणि बाबाजी कायम यज्ञाधिक कर्म करत असायचे. अंदर सुलामध्ये बाबाजींनी 12 वर्ष तप केलं होतं. तो योग मार्ग आहे महाराज. कर्म मार्ग आहेत, यज्ञ मार्ग आहे. अंदर सुलात तप करुनी नागाबाबाचे दर्शन. माझे बाबाजी पाहिली का, माझे बाबाजी पाहिली का, कोणीतरी सांगा ना, कोणीतरी सांगा ना, कोणीतरी सांगा ना. माझे बाबाजी पाहिले का, माझे बाबाजी पाहिले का, कोणीतरी सांगा, कोणीतरी सांगा. अंदर सुलात
अंदर चुलात तप करुणी नागा बाबाचे दर्शन नागा बाबाचे दर्शन माझे बाबाजे पाहिले का माझे बाबाजे पाहिले का कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा अंदर सुलात तप करुणी नागा बाबाचे दर्शन हो गुरु असावे नागा बाबांसारखे आणि शिष्य असावे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी सारखे गुरु असावे शुक्राचार्यांसारखे आणि शिष्य असावा बळीराजासारखे दिल्ली भूमिदान महाराज भगवान परमात्मा परम तत्व पाताळात नेऊन घातलं बळीला तुका मनी बळी जीव दिला पायातळी माझी चित्त तुझी पाया मिठी पडली पंढरी राया परंतु जिज्ञासा दृढता काहीचे काही येत महाराज देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो देह जावो अथवा देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ बाबो पांडुरंगी दृढ बाबो चरण सोडे सर्वता चरण सोडे सर्वता पांडुरंगी दृढ भावो पांडुरंगी दृढ भावो चरण सोडे सर्वता चरण सोडे सर्वता देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण सोडी सर्वदा आन तुझी पंढरीनाथ दृढता अशी असावा देह जावो अथवा भक्ती अशी असावी वासुदेवी भगवती भक्तियोग प्रयोजित जनयत्नशु वैराग्यम ज्ञानम च यदहेतुकम जीवनामध्ये सगळं काही प्राप्त करता येईल परंतु साधू प्राप्त करणं अवघड आहे आणि राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी सारखे संत सद्गुरु विराज गंगागिरी महाराजांसारखे संत गुरुवर्य रामगिरी महाराज रमेशगिरी बाबा एवढे मोठे मोठे संत महापुरुष तुमच्या आमच्या जीवनामध्ये आले निश्चित जीवन कृतार्थ होईल आणि ही संसार रूपी सागरातली जी आपली नाव आहे हे नाव पहिलं तीराला नेण्याचं कार्य सद्गुरु करत असतात सगुणाचे आईल तिरी निर्गुणाच्या पहिलं तिरी सगुणाच्या आईल तिरी निर्गुणाच्या पहिलं तिरी उभी आहे जला माऊली मावली उभी आहे जला मावली सगुणाच्या आईल तिरी निर्गुणाच्या पहिला तिरी सगुणाच्या आईल तिरी निर्गुणाच्या पहिला तिरी उभी आहे जनार्दन माऊली माऊली उभी आहे
जनार्दन माऊली सगुणाचा आईला तिरी निर्गुणाचा पहिला तिरी उभी आहे जनार्दन मावली मावली उभी आहे जनार्दन मावली मावली उभी आहे जनार्दन माऊली माऊली उभी आहे जनार्दन माऊली भक्तांचा भाव भाव तोची देव भक्तांचा भाव तोची देव भक्तांचा भाव भाव तोची देव देवांचाई देव गुरु मावली देवांचाई देव गुरु मावली सगुणाच्या आईला तिरी निर्गुणाचा पहिला तिरी उभी आहे जनार्दन मावली मावली उभी आहे जनार्दन मावली मावली उभी आहे जनार्दन मावली उभी आहे जनार्दन माऊली माऊली उभी आहे जनार्दन माऊली माऊली उभी आहे जनार्दन माऊली माघने मनाचे सरले युगांचे माघने मनाचे सरले युगाचे रूप संचिताचे गुरु माऊली रूप संचिताचे गुरु माऊली सगुणाच्या तिरी निर्गुणाच्या पहिलं तिरी उभी आहे जनार्दन मावली मावली उभी आहे जनार्दन मावली हो सगुण म्हणजे काय आणि निर्गुण म्हणजे काय सगुण निर्गुण हे भगवंताचं स्वरूप आहे निर्गुण निराकार रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तुझी रघुराया निर्गुण निराकार जे भगवंताचं स्वरूप आहे तेच गुरुचं स्वरूप आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कोण आहेत गुरु गुरु हा सुखाचा सागरू गुरु हा प्रेमाचा आगरू गुरु हा संत कुळीचा राजा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा गुरु हा प्राण विसावा गुरु बिन देव नाही तुझा गुरु बिन देव नाही तुझा पाहता नाही त्रैलोकी गुरु हा सुखाचा सागर गुरु हा सुखाचा सागर गुरु हा सुखाचा सागर गुरु हा सुखाचा सागर गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु विनदेव तुझा पाहता नाही त्रैलोकी गुरु हे मुक्तीचे मंडन गुरुदृष्टाचे दंडन गुरु हे पापाचे खंडन नाना परिवारी जीवनातलं पाप जीवनामध्ये केलेलं कर्म संचित केवळ सद्गुरु बदलू शकतात एकदा विवेकानंद नावेमधून प्रवास करत होते आणि विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस
रामकृष्ण परमहंस या आदिमायेचे उपासक होते, जगदंबेचे उपासक होते. आणि हे संपूर्ण विश्व जगदंबेचं स्वरूप आहे. संपूर्ण विश्व अंबा दिव्य स्वरूपिणी काये सोय प्रकाश पृथ्वी जिसे ज्योतिर्मय उज्ज्वल हे आकाश. पृथ्वी जिसे ज्योतिर्मय, या आकाशामध्ये जो प्रकाश दिसतोय तो प्रकाश सुद्धा जगदंबेचाच आहे. ही पृथ्वी जगदंबेची काया आहेत. काया म्हणजे शरीर आणि सप्त पाताळ हे जगदंबेचे चरण आहे. विठाला हो. आणि अनेक स्वरूप मायेचे आहेत, जगदंबेचे स्वरूप आहेत. 64 योगिनी सांगितल्या. द्वितीयेच्या दिवशी मिळते 64 योगिनी. सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी. कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरणी. उदो कार्य गरजती सकल चामुंडा मिळुनी. उदो बोला उदो अंबाबाई मा बोलीचा. उदो कार्य गरजती काय महिमावर नोंदीचा. उदो बोला उदो अंबाबाई मा बोलीचा. उदो कार्य गरजती काय महिमावर नोंदीचा. उदय बोला उदय अंबाबाई मा बोलीचा. उदय कार्य तृतीयेच्या दिवशी आमचे शृंगार मांडीला. मळवट वातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा. कंठीची पदके कासे पितांबर पिवळाव. अष्टभुजा निर्विधी आंबे सुंदर दिसे दिलाव. उदो बोला उदो अंबाबाई मा बोलीचा. उदो कार्य गरजती काय महिमावर नोंदीचा. चतुर्थीच्या दिवशी विश्वव्यापक जननी. भगवाजी आंबे प्रसन्न गवसी अंतकरणी. पूर्ण क्रमे पास जगन माते मनमोहिनी. भक्ताच्या माऊली सुरते येती लोटांगणी. उदो बोला उदो अंबाबाई मा बोलीचा. उदो कार्य गरजती काय महिमावर नोंदीचा. उदो बोला उदो अंबाबाई मा बोलीचा. उदो कार्य गरजती काय महिमावर नोंदीचा. पंचमीच्या दिवशी व्रत ते उपंगले नाव. आद्यपाद्य पूजने तुझला भवानी स्तविधी. षष्टीयेच्या दिवशी भक्त आनंदवर तलाव. घेऊन दिवट्या हरसली हर्ष गोंधळ घातला. कवडी कार पेता दिशी हार मुक्ता फळा. जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त खुळा. सप्तमीच्या दिवशी सप्तशृंग गडावरी. तेथे तू नांदसी भवती ग पुष्पे नाना परी. अष्टमीच्या दिवशी अष्टभुजा नारायणी. सह्याद्री पर्वती पहिली ग उभी ग जग जननी. नवमीच्या दिवशी नव दिवसाचे पारणे. सप्तशती जप हो महावनी सद्भक्ती करुणी. जगदंबा आणि या संसारूपी भवसागरातून तारणारी सुद्धा जगदंबाच आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण. मोह महिषासुर मर्दना लागली. मोह महिषासुर मोह महिषासुर मर्दना लागली. मोह महिषासुर मोह महिषासुर महिषासुर मोह महिषासुर महिषासुर
अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दनाला भव म्हणजे संसार संसार रूपी भव सागरातून तारण्याकरता जगदंबा प्रगट झाली आणि रामकृष्ण परमहंस हे जगदंबेचे उपासक होते. इथं होतो आपण आणि नावेमधून प्रवास करत चालले होते विवेकानंद. सद्गुरूची कृपा बघा. विवेकानंदांना आपल्या गुरूंनी आवाज दिला, विवेक अरे तू ज्या नावेमधून प्रवास करत आहेत ती नाव समुद्राच्या पैल तीराला न जाता ती समुद्राच्या रस तळाला जाणार आहे. त्या नावेमधून प्रवास करू नको, खाली उतर. त्या वेळेला विवेकानंद नावेतून खाली उतरले. परंतु त्या नावेमध्ये विवेकानंदां समवेत अनेक प्रवासी होते ना. बघता बघता सर्व जे प्रवासी होते त्यांचा मृत्यू झाला. हे आपल्या दृष्टीने विवेकानंदांनी पाहिलं आणि विवेकानंद आपल्या गुरुदेवांना प्रश्न करतात, गुरुदेव तुमच्या जवळ मतभेद कसा? हे विश्व तुमच्या करता सर्व समान आहे. त्या वेळेला रामकृष्ण परमहंसांनी दिलेलं उत्तर, विवेक बघ मी आवाज प्रत्येकाला दिला होता, आवाज प्रत्येकाला दिला होता, परंतु तो आवाज केवळ तुझ्याच कानापर्यंत पोहोचला का? तरी अवदान एक वेळी दिजे. ज्ञानोबराय सांगतायत, मग सर्व सुखासी पात्र होईजे. ये प्रतिज्ञ उत्तर माझे उघडाय गा. नुसतं कीर्तनात बसलात पण मन जर डाळबट्टी असेल तर काय उपयोगी? लक्ष जर पंक्ती का असेल, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून कान इकडं असावा, मन स्थिर असावा, मनामध्ये चंचलता नसावी. मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला. कोण सांगतायत? ज्ञानोबराय सांगतायत. सांगायचं तात्पर्य एकच आहे, गुरु काय असतात. गुरु हे मुक्तीचे मंडन, गुरुदृष्टाचे दंडन, गुरु पापाचे खंडन, नाना परिवारी तसे. आजही ज्याचा जसा भाव असेल त्या पद्धतीने, त्या मार्गाने, त्या प्रमाणे आजही भगवंत आपल्याला दृष्टांत देतात. राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी सुद्धा आजही शुद्ध अंतःकरणापासून, जसं बघा एखादा वृक्ष आहे, त्या वृक्षावरती पोपट बसलेला आहे. आंब्याचा वृक्ष आहे, आंब्याने अगोदर परिपक्व बनावं. पोपटाला काही पत्र पाठवायला लागत नाही, पोपट आपोआप येतो, आंब्याचा स्वाद घेऊन जात असतो. त्याचप्रमाणे गुरु असतात. बाबाजी स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिला निज प्रती. जगदवंदनी जगद्गुरु संत तुकोबाराय स्वप्नात येऊन उपदेश केला. मग गुरु बद्दल असणारी आस्था, जिज्ञासा, दृढता आजही मी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींचे कृपापात्र माधवगिरी बाबांच्या मुखातून ऐकलेली गोष्ट सांगतो तुम्हाला. आणि भजनही त्यांनी गायलेलं आहे. आजही जो जिज्ञासू आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये दृढता आहे, त्याला आजही बाबाजींच्या समाधीमधून आवाज येतो. कारण बाबाजींच्या शरीरावरती ज्या वेळेला डॉक्टरांनी, त्या काळामध्ये बाबाजी ज्या वेळेला आजारी होते त्यावेळेला डॉक्टरांना सुद्धा आवाज येत होता, ओम नमः शिवाय. आणि जेवढं साधू स्थूल शरीराद्वारे कार्य करत नाही, तेवढा साधू व्यापक रूपाने कार्य करत असतो. आणि आज बाबाजींचं कार्य हे व्यापक रूपाने चालू आहे. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचं कार्य व्यापक रूपाने चालू आहे. जनार्दनांच्या समाधीमधून अजून येतो स्वर, शिवनामाचा उच्चार सदा, शिवनामाचा उच्चार. जनार्दनांच्या समाधीमधून
समाधी मधून अजूनही येतो स्वर शिवनामाचा उच्चार सदा शिवनामाचा उच्चार सदा शिवनामाचा उच्चार हो आजही आवाज येतो पण भक्ती तशी असावी जिज्ञासा तशी असावी गुरुवर्य नारायणगिरी महाराज आजही आपल्याला दृष्टांत देऊ शकतात तपो ज्ञान वैराग्य तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु न्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूपम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूपम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूपम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूपम मुखे यस्य शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरि ब्रह्म स्वरूपम तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूप गुरुवर्य नारायण गिरिजी महाराज असतात योगी होते राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी निष्काम कर्म योगी होते चांगदेव महाराज योगी होते ही सगळी योग्यांची परंपरा आहे म्हणून महाराज सांगतात योग मार्ग कठीण मार्ग आहेत अभंगाचं प्रथम चरण योग योग विधी येनो येती योग योग विधी येनो येती योग योग विधी येनो येती योग योग विधी येनो योग योग येनो येती योग योग विधी येनो येती योग योग विधी येनो येती योग योग वायाची उपाधी गंभ धर्म वायाची उपाधी गंभ धर्म वायाची उपाधी गंभ धर्म हरिमुखे मारा हरिमुखे मारा हरिमुखे मारा हरिमुखे मारा हरिमुखे योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी नामस्मरणापेक्षा महाराज म्हणतात याच्या पलीकडे पुण्य नाही हरिर्नाम हरिर्नाम हरिनामेव केवलम कलौ नास्तेव 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 गदिर्नदा भगवंताचं चिंतन हेच जीवनाचं अंतिम देव आहे तुका म्हणे देवा चिंतनती तुझी सेवा भगवंताचं चिंतन
सूर दुसरा लागलं बरं का. विठाला 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 हो. म्हणून सद्गुरूवरती श्रद्धा ठेवा, भाव ठेवा. योग याग विधी येणे नुही सिद्धी वायाची उपाधी दंबधर. एकदा एक महात्मा होता. त्या महात्म्यावरती आपल्या शिष्याचं इतकं प्रेम होतं. त्याने गुरुजींना प्रश्न केला. म्हणले, गुरुदेव अहो जीवनामध्ये काहीतरी तरुण जाण्याला मला काहीतरी मंत्र द्या. म्हणले, काय मंत्र पाहिजे तुला? म्हणले, काहीतरी द्या. तो गंगा माईच्या पैल तीराला राहत असायचं. रोज गुरुच्या दर्शना करता येत असायचं. आणि एक दिवस गुरुदेवांनी त्याला मंत्र दिला. काय मंत्र आहे? 2 वांगी 1 मितीची जुडी चल घोंगडी पैल तिरी. आता हा काय मंत्र आहे? 2 वांगी 1 मितीची जुडी. परंतु गुरु वाक्य सदा सत्यम सत्यम एकम परम पद. या करता गुरुच्या चरणाशी समरस व्हावा लागतंय. दिला मंत्र. 2 वांगी 1 मितीची जुडी चल घोंगली पहिलं तिरी. आता गुरुच्या मुखातून निघालेलं वाक्य सारखा जप चालू आहे, अखंड जप चालू. 2 वांगी 1 मितीची जुडी, 2 वांगी 1 मितीची जुडी. आणि बसला घोंगडीवरती. चल घोंगडी पहिलं तिरी. गुरुने दिलेला मंत्र, गुरुच्या अमृतवाणीतून मुखामधून निघालेला मंत्र. काय सामर्थ्य आहेत महाराज. घोंगडी पाण्यावरती तरत होती, इतकी दृढता आहे. आता त्याकरता काय केलं पाहिजे जीवनात? सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले. 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 माझे जीवन सफल झाले, माझे जीवन सफल झाले. चरणी सुमन फुले वाहिले. सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले. सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले. सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले. त्याग मूर्ती त्याग मूर्ती मौन गेली. कप साधना हे खरं करे. त्यागी मूर्ती मौन गेली. कप साधना हे खरं करे. अंदर सुनी नागेश्वरी, अंदर सुनी नागेश्वरी. प्रथम शिवालया शोधिले. सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले. 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 राहे उभा ध्यानासने, शिवनामाची जपे ओळी. राहे उभा ध्यानासन, शिवनामाची जपे ओळी. जणू काया ही होय लोळे, जणू काया
स्थळी शिवनामाची जपे ओळी. शिव उपासना आणि प्रदोषी शिव उपासना. विठ्ठल विठ्ठल हो भगवान परमात्मा एकच आहे. शिव उपासना असेल, भगवान विष्णूंची उपासना असेल. राम जपी सदाशिव. राम भगवान शिवाचं स्मरण करतात, शिव भगवान विष्णूचं स्मरण करतात. मार्ग एकच आहे. सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज पंढरीची वारी करत असायचे, परंतु उपासना भगवान शंकराची होती. महाराजांच्या झोळीत कायम शिवलिंग असायचं. तेच शिवलिंग आज बेटामध्ये स्थित आहे. अलख निरंजन अलख निरंजन शिव मोरे स्वामी तुम ही मेरे अंतर्यामी. तोरी जटा से बहती पवित्रता तीनों लोक में तुम हो दाता, तुम हो मेरे प्रभु. तू ही दयाळु करो समर्पण दीन दयाळु. हे शिव शंकर नटराजा मैं तो जन्म जन्म का दास तेरा, दास तेरा. भगवान शिव उपासना गंगागिरी महाराजही करत असायचे, परंतु समाजाला गंगागिरी महाराजांनी कधीही योग मार्ग सांगितला नाही. कोणता मार्ग दिला? हरि नाम सप्ताहाचा भक्त जन समर्थ कीर्तने नाम घोष. विठ्ठल विठ्ठल गजरी आरती गंगागिरी स्वानंद गादेव गज गोदावरी तीरी आरती गंगागिरी. हरि नाम सप्ताह भक्त जन समरता कीर्तनी नाम घोष. हो कीर्तन भजन. कारण कलियुगामध्ये कलियुगा माझी करावी कीर्तन तिने नारायण दिल भीठी. जनार्दन स्वामींनी मार्ग सांगितला. कोणता? देवादि देवा जनार्दन देवा अनुष्ठानाचा मार्ग दाविला. शिवभक्तीचा महिमा गायला, शिवभक्तीचा महिमा गायला. जनार्दना गो जनार्दना, जनार्दना गो जनार्दना. स्वामी जनार्दन स्वामी जनार्दन स्वामी जनार्दन स्वामी जनार्दन. शिव भोळा जनार्दना हो जनार्दना, जनार्दना हो जनार्दना, जनार्दना हो जनार्दना. आम्ही सर्व शिष्य तुमचे गुरु माऊलींचे नागाबाबांचे जीवन आमुचे उदारया, जीवन आमुचे उदारया. जनार्दना हो जनार्दना हो. अनुष्ठान रूपी मार्ग मार्ग तोच आहे. मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संतते. प्रत्येक गंगा वेगवेगळ्या दिशेने वाहते, परंतु समुद्रालाच मिळत असते. विठाला विठ्ठल हो.
राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी अखंड ओम नमः शिवाय जप केला समाजालाही भगवान शिव प्राप्त व्हावा म्हणून मार्ग दाखवला. गंगागिरी महाराजांनाही नामस्मरण रूपी मार्ग तुम्हा आम्हाला दाखवला. आणि ज्ञानोबऱ्या सुद्धा सांगतायत हरी मुखी मना पुण्याची गणना कोण करी. आणि श्रद्धा ठेवा भाव ठेवा भावे विना देव न कळे निसंदेह गुरु विना अनुभव कैसा कळे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई भावे विना देव न कळे निसंदेह गुरु विना अनुभव कैसा कळे. गुरु बिगर अनुभव नाही. आणि श्रद्धा भाव ठेवा जीवन कृतार्थ. जनार्दन स्वामी कायम सांगायचे ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. म्हणून सद्गुरु कृपा निर्मळ भाग्यरथी शांती क्षमा यमुना सरस्वती या जेवढ्या गंगामाई सांगितल्या त्यांच्यापेक्षाही शुद्ध पवित्र गुरुची कृपा असते. आणि जीवनामध्ये तुम्हाला सगळं प्राप्त करता येईल. ज्ञान प्राप्त करता येईल, कीर्तनही करता येईल. हा कीर्तन करणं म्हणजे काय लय अवघड गोष्ट नाही. आता कोणी कीर्तन करीत ते काय लय विशेष राहिले नाही. एकदा एक हौशी मनुष्य होता. त्याने एक पोपट पाळला आणि त्या पोपटाला एकच वाक्य शिकवलेलं होतं, यात काय संशय आहे. तो पोपट तेवढंच बोलायचा, यात काय संशय आहे, यात काय संशय आहे. एक दिवस त्याच्या जीवनामध्ये प्रतिकूलता परिस्थिती निर्माण झाली. त्याने तो पोपट नेला बाजारामध्ये, त्याची किंमत लावली 2000. आणि ज्या वेळेला 2000 रुपये किंमत लावली, दुसरा एक हौशी मनुष्य होता. त्याला वाटलं चला बोलणारा पोपट आहेत, बरीच चर्चा कानावर आलेली आहे, किती पैसे होतात बघू आणि खरीद करू. तो आपला गेला, विचारलं पोपटाच्या मालकाला काय किंमत आहे पोपटाची. म्हणले 2000 रुपये. 2000 रुपये कुठं, 500 रुपयाला आमच्याकडे जोडी.
अरे म्हणले हा काय साधा सुद्धा पोपट आहेत का? मग बोलणारा पोपट आहे, काय बोलतो म्हणले. बरं मग माझं जर तुला खोटं वाटत असेल तर पोपटाला विचार तुझी किंमत काय आहे, आणि तुझा मालक सांगतोय ते खरं आहे का? पोपटाला त्याने प्रश्न केला, म्हणले का रे तुझा मालक सांगतोय तुझी किंमत 2000 रुपये खरं आहेत का? ते म्हणलं यात काय संशय आहे, त्याला तेवढंच येत. आणि खरीद केला पोपट, गेलं गावात. आता गावात गेल्यानंतर बरीचशी मंडळी पारावर बसलेली असते. आता पारावर बसलेली मंडळी साधी सुधी मंडळी नाही, ती भर दुपारी गाव डावावं लावतात. आणि त्यांनी विचारलं खरे रामभाऊ हा पोपट केवढ्याला घेतला? म्हणले 2000 रुपये. अरे काय 2000 रुपये? म्हणले फासलास तू. अरे माझं जर खोटं वाटत असेल पोपटाला विचारा. त्यांनी पोपटाला प्रश्न केला पारावरल्या मंडळी. म्हणले अरे पोपटा तुझ्या मालकाला 2000 देऊन रामभाऊ फासला का नाही? पोपट म्हणला यात काय संशय आहे. तसं नुसतं कीर्तन करणं पोपटावानी बोलणं म्हणजे कीर्तनकार झाला किंवा साधू झाला असं नाही. साधू असावे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी सारखे कीर्तनकार. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. नारायणगिरीजी महाराज कधी 4 तास कीर्तन करायचे. काय महात्म्य होते महाराज. हे कीर्तन आहे. आता अलीकडे काय कीर्तन म्हणजे जवळजवळ व्यवसाय झाला. विढाला 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 विढाला. हो साधना करा, परमार्थ करा, भजन करा. आणि असल्या कीर्तनकारांची भेट घेऊ नका. भेटाव जा. गुरुवरे रमेशगिरीजी महाराज असतील, गुरुवरे रामगिरी महाराज असतील. तुम्ही दिलेले 2 रुपये जे तुम्ही काय देणार जी पैना पै. गुरुवरे महाराजांनी कधी कोणाकडे पैसे मागितले नाही. नारायणगिरी महाराजांनी सुद्धा कधी कोणाजवळ हात पसरवले नाही. जनार्दन स्वामींनी सुद्धा नाही महाराज. पण तुम्ही दिलेल्या दान दक्षिणेतून धर्म कार्य चालू आहे. दुसऱ्याला पैसे देऊन ते काय करणार आहे? तुम्हाला काय मिळणार आहे? मग पुण्य सामुग्री जर प्राप्त करायची असेल तर साधूची संगत करा. गुरुः निर्मला शांता साधू मितभाषणा. अशा साधूची संगत करा. काम क्रोध विद्रमुक्ता सदाचारी जितेंद्रिय. आणि साधू जवळ गेल्यानंतर आता आपलं परपंचिक जीवन काय मागणार? बाबा लग्न वैना. साधू जवळ गेल्यानंतर हे नका मागू. लग्न झालं मुलं बाळ वैना अनेक प्रश्न असतात. आणि साधू जवळ गेल्यानंतर काय मागितलं पाहिजे? कही मी उद्धार पावील काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझी. एक जण साधू कडे गेला. म्हणले महाराज अहो काय नुसतं जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती हे काय मग ऐकतोय म्हणले. मग अहो म्हणले माझ्याकडे काही पहा. 32 वय झाले लग्नच होईना. कधी कधी काही लोक आम्हाला प्रश्न करतात महाराज तुम्ही एवढे फिरता मग पोराला कधी पोरगी पहा. म्हणलं आता तेवढंच राहिले. कोण काय विचारेल सांगता येत नाही महाराज. महाराजांनी प्रश्न केला अरे संसारात काय मजा आहे? परमार्थ कर, भजन कर. नाही भजन तुम्ही करा, मला संसार करायचा. मला आशीर्वाद. महात्म्याने आशीर्वाद दिला. सुंदर अशी पत्नी त्याला मिळाली. 6 महिने चांगली राहिली. म्हणजे निघून नाही गेली पण ती रोज उठून कटकट घालायची. काही महिला बघा एकट्याच बोलतात. काय बोलतात? जे एकटे बोलतात त्यांना मनोरुग्ण म्हणतात. आणि खूप कटकट घालायची. त्याला साधूचे शब्द आठवायचे. काय संसारात मजा नाही. महात्मा बोलले होते पण आता काय सोडता येईना.
आणि परत साधूकडे जाऊ म्हणले. यातून काहीतरी निश्चित मार्ग महाराज सांग. तो आपला पुन्हा महात्म्याजवळ आला. महात्म्याला प्रश्न केला. म्हणले महात्माजी आहे का ओळख? महात्माजी म्हणले तुला नाही ओळखायचं मग कोणला ओळखाय? या या काय समस्या आहे? काय नाही म्हणले तुमच्या आशीर्वादाने चांगली पत्नी मिळाली पण खूप कटकट करते म्हणले. अरे म्हणले एवढंच ना? म्हणले हो. म्हणले मग घरी गेलं की आपल्या पत्नीची स्तुती करायची. हा सोपा मंत्र आहे. स्तुती केली की तिला आनंद वाटत. बघा स्तुती तरी शब्द आहे, निंदा तरी शब्द आहे, पण शब्दाला किती धार आहे बघा. कधी एखाद्या व्यक्तीने आपली जर जास्त जर स्तुती केली तर समजायचं पुढं काहीतरी धोका आहे. जास्त स्तुती उपयोगाची नाही. काही काही महाराज लोक बघा परत कीर्तन मिळावं म्हणून भलती स्तुती करतात. आम्ही तर फोनवर सांगितलं तुषार भाऊ यावाच लागेल का? कारण रात्री 2ला आलो त्र्यंबकची वारी करून. सकाळी खाली संभाजीनगर साईडला कीर्तन होतं, तिकडून आलो. तुमच्याकडे आल्यानंतर जरा आनंद वाटला. शुक्राचार्यांची तपोभूमी आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची समाधी आहे बाजूला. दर्शन झालं, आनंद वाटला. आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम. आमचे नितीन भाऊ महाजन, नितीन भाऊ सारखा ऑपरेटर स्तुती म्हणून नाही पण वैजापूर तालुक्यात नाहीच आहे आमच्याकडे. कारण माझ्या संपर्कामध्ये खूप सिस्टीम आले. मला पाहिल्यानंतर सिस्टीम आल्यानं डायरेक्ट गाम येतो. कारण सिस्टीम फार अप टू डेट लागते आपल्याला. तर कीर्तनाची तारीख मी घेत असतो, नाही तर मी झोपून राहिलो ना तरी 7,000 रुपये पाया येतात. कारण आश्रमाचं काम मोठं चालू आहे. आपलं तळेगाव मळेकर ज्यांनी 1 लाख रुपये जमा करून आत्ता दिले. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांना 90 सालामध्ये दिलेली जमीन वागलगाव, त्या ठिकाणी आश्रमाचं काम चालू आहे. 9 महिन्यामध्ये जवळजवळ आपण त्या ठिकाणी गुरुवर्य महाराजांच्या आशीर्वादाने 15 ते 20 लाखाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, खाली 9 महिन्यामध्ये. ही सुद्धा शक्ती कुणाची? निरपेक्ष उपासना निरपेक्ष करा. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यत सर्वारंभ परित्यागी भक्तः समे प्रिय. अंतकरणामध्ये कुठली इच्छा ठेवू नका, मग सेवा करा. निश्चित त्या सेवेतून तुम्हाला फळ मिळेल. महात्म्याने सांगितलं घरी जाण पत्नीची स्तुती कर. इथं होतो आपण. तो आपला घरी आला. पत्नीनं 2-3 प्रकारच्या भाज्या बनवलेल्या होत्या. मेथीची भाजी, कांद्याची पात, मस्त लसणाची चटणी, बाजरीची भाकर, आवळ्याचं लोणचं, किराळ्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, मिरचीचं लोणचं, नाना प्रकारचे लोणचं. त्यालाही प्रश्न पडला एवढी लोणचं आणली कुठून काय माहिती. आणि बरं असो आपल्याला काय करायचं, आपल्याला खायची मतलबी. आणि सुंदर असा स्वयंपाक झाला. काय तुझ्या हाताला गोडवा आहे म्हणले. तुझ्या हाताला जी चव आहे ती कुणाच्याच हाताला नाही. तिला आनंद वाटायचा. पण न कळत शब्द सुटून गेला. सगळं सुंदर आहे पण याच्यापेक्षा ना ही लोणचं खूप सुंदर आहे. गेला चेहरा पडला महाराज. तिने लाटणं फेकून आणलं. कारण लोणचं शेजारनिकून आणलं होतं. आणि मग याने केला आपल्या सासऱ्याला फोन. मोबाईल मध्ये काहीतरी लागलं बघा. सासऱ्याला फोन केला जावयाने. म्हणले का हो सासरे बाबा? अहो म्हणले तुमच्या पुरीला काही मेंदू बिंदू आहे की नाही म्हणले. उठली सारखी कटकट घालते म्हणले. सासरा म्हणे जावई बापू ज्या वेळेला तुम्ही आलात त्यावेळेला हात मागितला होता, मेंदू नव्हता मागितला. आता कसं आहे म्हणले घ्या सापडून. अहो म्हणले तुम्हाला तरी कमी त्रास आहे. तुमच्या जवळ तरी माझी पोरगी आहे, माझ्या जवळ तिची आई आहे. सांगा मग आता ज्या झाडापासून हे फळ निर्माण झालं, फळ जर असं असेल तर झाड कसं असेल. आता या गोष्टी साधूला का विचारू नाही हे सांगायचं आहेत मला.
लाथाळीला संसार संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला हे संसार लाथाळीला संसार संसार लाथाळीला संसार संसार लाथाळीला संसार लाथाळीला हे गेला षडवडवडीचा मार गेला षडवडवडीचा मार लाथाळीला संसार संसार लाथाळीला संसार संसार लाथाळीला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार संसार लाथाळला महाराज षड उर्मी म्हणजे काय काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार आणि दंभ आणि जीवनामध्ये लोभ कधी नसावा पापाचा बाप कोण आहे लोभ आहे दृष्टांत सर्वांना ज्ञात आहे एकदा एक साधू महात्मा होते फार विद्वान थोडक्यात आपण आवरून घेऊ फार विद्वान त्यांना असं वाटायचं माझ्यासारखा ज्ञानी कोणीच नाही काही लोकांना असं वाटतं माझ्यासारखा सुंदर स्वयंपाक कोणीच करीत नाही काही नाही पुस्तक पाहून शिकलेलं असतं एका मुलीचं नवीन लग्न झालं तिला सांगितलं मालकांनी चहा ठेव आणि ती आपल्या पुस्तकात पाहून शिकलेली होती तिने ठेवला चहा बराच वेळ झाला आता गॅसवर पाणी ठेवलं पातेल्यामध्ये त्यात पत्ती टाकली अद्रक टाकलं अर्धा तास झाला चहा उकळतच नव्हता नंतर कळालं गॅसच पेटवायचं राहून गेलं का म्हणले हे पुस्तकात लिहिलेलंच नव्हतं गॅस पेटवावं लागतो म्हणून कुणाला काय वाटेल सांगता येत नाही महाराज काहींना वाटतं आमच्यासारखे ज्ञानी आम्हीच एक अज्ञानी आणि दुसरं ज्ञानी चालले एका मार्गाने दोघही कोपरगाव कोण वैजापूरकडं सगळ्या येड्या बाबली आणि जो ज्ञानी होता त्याला खूप अहंकार होता बघा अहंकार शून्यात आणतो पापाचा बाप लोभ लोभ अहंकार या गोष्टी नको आहे आणि ज्या वेळेला दोघं ज्या मार्गाने चालले जो ज्ञानी होता खूप ज्ञानाचा अहंकार पायात काटा भरला तो तर्कशास्त्रावरती PhD केलेला होता अज्ञानाने प्रश्न केला म्हणले काटा भरलायत ना मग थोडं थांबू आणि पायातला काटा काढू हा म्हटला कसं काय काढायचं म्हणले तो भरला कसा याचा तर्क लावू दे म्हणले मला आधी हा आडवा होता का उभा होता हे पाहावा लागेल आता अज्ञानी प्रश्न करतोय काटा उभा असो आडवा असो तुला घेणं काय काढ ना तो म्हणला तर्कशास्त्र PhD मी केली तू केली तू शांत राह अज्ञानी पुढल्या येड्या बाबळी खाली जाऊन झोपला एक झोप झाली हातावर तर्कत येत होता काटा आडवा होता उभा होता आणि तो उठला दुसरा येड्या बाबळीचा काटा घेतला याच्या हातात दिला म्हणले या काट्याने पायातला काटा काढ तुला तर्क लागणार नाही तो म्हणला याचं तर ज्ञानच माझ्याजवळ नव्हतं बघा आता अज्ञानी हुशार आहे का ज्ञानी हुशार आहे पहा बरं का आता त्यांनी सांगितलं ठीक आहे हा पायातला काटा काढलाय ना फेकून दे हा म्हणला तू शांत राह हा काटा आपल्याला कदा काळी प्रवासात पुढे उपयोगात येऊ शकतो आणि तो काटा त्यांनी मागच्या खिशात ठेवला काटा मागच्या खिशात ठेवला गेलं घरी आता दिवसभर थकेल होतं तर्क लावू महाराज इतकं व्यागात बसले ते काटा कुठं गेला असं अंदाजे वैजापूरला डोंगरीक जावं लागलं काटा काढाय म्हणजे इतकाही अहंकार नसावा
तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध म्हणून लोभ नसावा अहंकार नसावा निस्वार्थ भजन करा परमार्थ करा महाराज भावी विना देव न कळे निसंध्य गुरु विना अनुभव कैसा कळे तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्त गुजे विनहित कोण सांगे गुरु विनहित गुंजे विनहित म्हणजे डोळ्यात घालायचे गुंजने ते लाल असतात सफेद असतात लाल गुंजाला मध्ये काळा डाग असतो ते गुंजने गुंजे विनहित कोण सांगी आता गुरु बिगर कोण हेच सांगणार आहे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची माता ज्ञानदेव सांगे साधूच्या संगती करणो पाय हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना साधूच्या संगती करणो पुण्याची गणना संगती करणो पुण्याची गणना 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 पुण्याची गणना गणना
नामदेव सांगे दृष्टांताची मात साधूच्या संघाती तरणू पाय एकमेव साधूची संगत असे कबीरा संगत साधू की कवीना निष्फळ कबीरा संगत साधू की कवीना निष्फळ कबीरा संगत साधू की कवीना निष्फळ होगी चंद्र वासना नीमन कैसी हो कबीरा नीमन कैसी हो कबीरा संगत साधू साधूची संगत करा जीवन कृतार्थ होईल सद्गुरु गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेने शुक्राचार्य योगी शुक्राचार्य कृपा आशीर्वादाने त्यानंतर सर्व महापुरुष महात्मे सर्वांच्याच कृपेने झालेली सेवा समस्त महिला मंडळ पुरुष मंडळ तरुण मंडळ सुंदर असा उपक्रम या ठिकाणी तुम्ही चालू केलात आणि ही काळाची गरज आहे याने आपल्या लहान बाळांवरती संस्कार घडल्या जात असतात आणि संस्काराने जीवन हे बदलल्या जात असत हनुमान चालीसा असेल बरीचशी तरुण मंडळी हनुमान चालीसेला सुद्धा खूप जमतात प्रभू राम हे आपलं सनातन धर्माचं कुल दैवत आहे आणि एकमेव सनातन धर्म या धर्माची स्थापना स्वयंभू भगवंताने केलेली आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारताभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् वास्तविकता हे संपूर्ण विश्व भगवान शिवापासूनच निर्माण झालेलं आहे आता हे मक्का मदिना काय दिले मक्केश्वर कोण आहे भगवान शिव ओमकारापासून जगत निर्माण झालं ओम मधला अर्धा चांद आमच्या मुस्लिम बांधवांनी नेलेला आहे धर्म एकच आहे जरी आमचे मुस्लिम बांधव असतील परंतु ज्या वेळेला बघा तुम्ही त्यांच्या नावाच्या पुढे सुद्धा हिंदू मुस्लिम बांधव असं नाव असतं हिंदू सनातन धर्म एकच आहे परमात्मा सुद्धा एकच आहे अनेक रूप आहेत मिट्टी सी अनु परमाणु बनाई सदिव्य जगत का रूप लिया सौंदर्य तेरा तू एक ही है सर्वांना धन्यवाद उपस्थित आमचे गुरुबंधू गोवर्धनगिरी बाबा त्यांनाही धन्यवाद उपस्थित सर्व नियोजक आयोजक संयोजक ज्यांच्या आज सुंदर अशी पंगत आहेत आमच्या मनीषाताई का त्यांनाही मी धन्यवाद 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 देईन अन्नदाता सुखी भव अन्नदानाने जरी क्षणाची तृप्ती असेल पण आज जे कीर्तन झालं विद्यादानाने कायमची तृप्ती आहे अन्नदात परम नास्ते विद्यादानम ततोधिकम अन्नेन क्षणिकः तृप्ते याव जीवनतो विद्या हो अन्नाने जरी क्षणाची आज भोजन केलं म्हणजे उद्या भोजन करावं लागणार काचो थांबून घ्यायचं हा मग तसं विद्यादानाने कायमची तृप्ती म्हणून सुंदर असं निवेदन ताईंनी केलं ताईंना मी धन्यवाद 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 देईल उपस्थित महिला मंडळ पुरुष मंडळ सगळी ज्येष्ठ मंडळी आमची नितीन भाऊ सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे त्यांनाही मी धन्यवाद देईल उपस्थित आमचे तुषार भाऊ ज्यांच्या संयोगातून येण्याचा योग प्राप्त झाला म्हणून आमच्या तुषार भाऊंना धन्यवाद मृदंगाचार्य आमचे कुणाल महाराज सोबत आलेले आमचे माऊली हो सर्वांना धन्यवाद देऊ सेवा ठेवून देऊ तुषार भाऊने सांगितलं बाबा 9:15 आपण आवरून घेऊ मला अगोदर सांगणारे तुषार भाऊ पहिल्यांदाच भेटले कारण येवय मी कुठे जरी कीर्तन जरी असलं किती मोठं स्टेज असलं तर 1.5 तासाच्या पुढे कीर्तन करीत नाही याचं कारण समाजामागे खूप व्याप आहे सध्या
1.5 तास कीर्तन खूप झालं. समाजाला आता पेलवत नाही, कामं असतात समाजामागे. पूर्वीचा काळ वेगळा होता, म्हणून आपली थोडा वेळ सेवा करायची भगवंताची, त्यातच मेवा आहे. सुंदर अशी सेवा. सर्व उपस्थित महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांना धन्यवाद देऊन सेवा आपण ठेवून देऊ. सेवेला पूर्णविराम. जय विधान बोलिलेले पुरे वेडे वाकोडे उत्तरे हे उच्चारीला अधिकार आपला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा का माया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम कुंडलिकावर हरी श्री ज्ञानदेव सद्गुरु